RTE अंतर्गत घर ते शाळा यामधील अंतर लक्षात घेऊन मोफत प्रवेशासाठी बालकाची निवड केली जाते। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द केली असून पूर्वी 3 किलोमीटरचा नियम पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले आहेत। चुकीचा पत्ता दर्शवून शाळेपासून अधिक अंतरावर राहत असलेल्या बालकांनाही प्रवेश मिळाल्याने शाळेच्या जवळ राहून असलेल्या बालकांना वेटिंगवर राहावे लागत आहे। बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये 25% जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात। 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील 185 शाळांमध्ये एकूण 2056 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून 13 एप्रिल रोजी पहिल्या लॉटरीत बालकांची निवड करण्यात आली। शाळांना पालकांना प्रवेशासाठी पोर्टलवर तारीख देणे बंधनकारक आहे। मात्र शाळा आणि घरातील अंतराच्या आधारे प्राधान्यक्रम ठरवला जात असतानाही अकोल्यातील काही शाळांमध्ये जास्त अंतरावरील बालकांची निवड झाली, तर जवळ राहणाऱ्यांच्या बालकांची नावं प्रतीक्षा यादीत असल्याचं समोर आलं। ऑनलाईन अर्ज भरताना गुगल लोकेशन दाखवण्याच्या प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे तसेच चुकीचा पत्ता नोंदवल्यामुळे हा घोळ निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे संतप्त पालकांनी 22 एप्रिलला भर उन्हात गटशिक्षण अधिकारी कार्यालयात गर्दी करत आपल्या पाल्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। शाळा आणि निवासस्थानादरम्यानच्या अंतराची योग्य पडताळणी करून पात्र बालकांना प्रवेश देण्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे। पालक ज्या ॲड्रेसवर राहतो तो ॲड्रेस गुगल लोकेशननुसार घेतलेला आहे आणि गुगल लोकेशननुसार घेतलेला ॲड्रेस विद्यार्थ्यांच्या मूळ आधार कार्डशी किंवा पालकांच्या आधार कार्डशी मॅच होत नाही आहे। पण ॲडमिशन जी आहे ती फ्लाय डिस्टन्सच्या आधारावर झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्याचं गुगल लोकेशन आणि त्याचा रहिवासाचा पुरावा हा मॅच होणं आवश्यक आहे। शाळेने जे गुगल लोकेशन सेट केलेलं आहे आणि विद्यार्थी जिथे राहतो ते फ्लाय डिस्टन्स त्याच्यामध्ये घेतलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मॅन्युअल हस्तक्षेप नाही आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण काहीच करू शकत नाही। अर्जामध्ये दाखवल्याप्रमाणे जे गुगल मॅपवर जो ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्ही त्याची पूर्तता करा। आता गुगल मॅपच्या नुसार आमच्या कृषीनगर परिसरात एकूण अनेक नगर आहेत। कृषीनगरमध्ये निविम नगर, पंशील नगर, राहुल नगर, इंदिरानगर अशा प्रकारचे अनेक नगर आहेत। तिथंसा गुगल मॅपवर कुठेसा तुम्ही ठेवलं तर ते द्वारका नगरी असं लिहून येते। द्वारका नगरी आतापर्यंत कृषीनगरात कोणाच्याही ॲड्रेस प्रूफवर नाही आहे। त्यांनी मागील 10 वर्षात द्वारका नगरी हे लोकेशन असताना पण अनेकांना ॲडमिशन दिल्या। आजपर्यंत पण